बांधवांचं स्वागत करते। मा जिजाऊंना आणि विवेकानंदजींना विनम्र असं अभिवादन करते। कदाचित आपल्या सगळ्यांना या गोष्टीची कल्पना असेलच की 5 तारखेला महायुतीच्या मित्रपक्षांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये महायुतीचा एक मेळावा, सर्व जे मुख्य पदाधिकारी आहेत, मग ते तालुका प्रमुख, सर्कल प्रमुख, उपतालुका प्रमुख, अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांना या मेळाव्याला आपण बोलवतो आहोत। खऱ्या अर्थाने सगळी तयारी ही महायुतीमधल्या मित्रपक्षांनी केलेली आहे, त्यात मला कुठे शंका वाटत नाही। फक्त एकत्र येऊन एकदा या ठिकाणी रणसिंग फुंकायचं आणि जोमाने कामाला लागायचं असा संदेश हा वरिष्ठ पातळीवरून या ठिकाणी आमच्या सगळ्यांकडे आला असल्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही आता ही समोरची तयारी करतो आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी जे काही आमचे मित्रपक्ष आहेत सगळे, त्यांच्याही सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या पद्धतीने आमचे संदेश गेलेले आहेत, निरोप गेलेले आहेत। आणि या ठिकाणी जसं आत्ता संचलनकर्ते आमच्या बांधवांनी सांगितलं, सगळ्या पक्षाची सगळी या ठिकाणची मुख्य पदाधिकारी सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत। आमदार साहेब आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, सगळे जिल्हा प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे। आणि त्यामुळे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही सगळेजण आता कामाला लागणार आहोत। असा जो काही संदेश आहे तो संदेश या ठिकाणी आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी देतो आहोत। यवतमाळमध्ये सुद्धा आम्ही सगळेजण एकत्र बसून आमची पत्रकार परिषद या अगोदरच झाली, पण आजचा दिवस 12 जानेवारी महासाहेबांना वंदन आणि विवेकांना वंदन करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आजची ही बैठक आज व्हावी अशी एक अपेक्षा आमची होती की पत्रकार परिषद सुद्धा याच निमित्ताने व्हावी। 14 तारखेला हा मेळावा आपल्या घेतला जाणार आहे आणि त्यामध्ये स्थळ जे आहे ते काळे लॉन आहे आणि 11 वाजताचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे। आणि त्या निमित्ताने आमची सगळी जी काही सर्व आमचे महायुतीतली पक्षाची प्रमुख लोक आहेत ते या ठिकाणी जमणार आहेत। त्यातले सगळे जे काही आमदार, खासदार, माजी आमदार, हे सगळे पदाधिकारी, कारण एकाच वेळेला सगळ्या जिल्ह्यामध्ये हे मेळावे असल्यामुळे यामध्ये सर्वच्या सर्व काही येणं मोठे नेते शक्य होणार नाही। परंतु पालकमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यावं असा विशेष एक आग्रह सगळ्यांचा आहे। परंतु आता या जिल्ह्याचे पालकमंत्री यवतमाळला ही मीटिंग बहुतेक अटेंड करतील असं ते म्हणत होते, म्हणून या ठिकाणी आमचे सगळे जे काही आमदार आहेत, माजी आमदार आहेत, जिल्हा परिषदचे अध्यक्ष दादा आहेत, लखन मलिक साहेब आहेत, हे सगळे मिळून आम्ही हा मेळावा करणार। घरात काय पडू नका, हे सगळ्या एका विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि पुढची लढाई सुद्धा भक्कमपणाने या ठिकाणी आम्ही सगळे मिळूनच लढणार आहोत। त्याच्यामुळे शंका, कुशंका, पंतु किंतु परंतु असं काही डोक्यामध्ये ठेवू नका। त्यांना अपेक्षित आहे प्रश्न तो तुमच्या मनातलं काय ते म्हणतात ना, मन एवढी आहे मी, मला माहित आहे। हा, राज्यात सरकार येऊन इतके दिवस झाले असताना इतक्या उशिरा तुम्ही एकत्र केले हे पण आमच्या सदोतीत कुठे ना कुठे कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येऊन बैठका झालेल्या आहेत, परंतु आता वरतूनच असं आलेलं आहे की आता एकत्र येऊनच आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतोय। तसं आम्ही एकत्र होतो म्हणूनच या ठिकाणी सगळेजण वरच्या लेवलला एकत्र झालेत ना। हे मन केव्हाचे जुळलेले होते, एकत्र आता आलो। कार्यकर्त्यांनी यावं अशी एक अपेक्षा आहे। प्रत्येक पार्टीचे 700-800 कार्यकर्ते म्हणजे मुख्य पदाधिकारी यावे अशी एक अपेक्षा आहे। नाही, हा मेळावा वाशिमचा आहे आणि यवतमाळचा वेगळा आहे, वाशिम जिल्ह्याचा लोकसभेचा नाही, जिल्ह्याचा मेळावा आहे। हा जिल्ह्यापुरता मेळावे आम्ही घेतो, कारण प्रत्येक जिल्ह्यात मेळावे आहेत, त्याच्यामुळे याच जिल्ह्याचा हा मेळावा होणार आहे। आणि वरतून जशा पद्धतीचे एक आम्हाला सूचना आलेल्या आहेत की आता आपण प्रमुख पदाधिकारी घेऊनच हा मेळावा या ठिकाणी करायचा आहे।
तर तुम्ही लोकसभेच्या उमेदवार म्हणून आता निश्चित असणार आहे. पण या व्यतिरिक्त जे तुमची महायुतीमध्ये कोणी असा उमेदवार आहे का की जे गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहे निवडणूक लढण्यासाठी? अर्थात काही इथे बोलण्याचा विषय नाही. आम्हाला जेवढं सांगितलेलं आहे की हा कार्यक्रम तुम्ही राबवा, सगळेजण 14 तारखेला एकत्र व्हा आणि हा कार्यक्रम चांगला करा, त्याच्यावरच मी बोलणार आहे. त्याच्यामुळे बाकीचा विषय राजकीय इथे काहीच बोलणार नाही. आमचा मेळाव्याचाच विषय काय असेल ते बाकीचं राजकीय वरते वरिष्ठ आहेत आमचे बसलेले, ते सांगतीलच. त्या पद्धती तुम्हाला कळेल. निश्चित आहे जवळपास 100%. नाही, प्रश्न हा आहे की नाव निश्चित आहे नाही आहे हा विषय नाही. आजचा विषय आहे महायुतीचा मेळावा, आणि याच्यावरती ही निश्चितीसाठी आम्ही बसणारच नाही. निश्चिती तिकडनंच आहे. त्याच्यामुळे हा फक्त महायुतीचा मेळावा आहे आणि या मेळाव्यासाठी आम्ही एकत्र. अर्थात तुम्ही जो प्रश्न विचारला, क्लेम तर माझा आहेच ना. मी सातत्याने 5 वेळेला निवडून येते, त्याच्यामुळे आहे. त्याच्यामुळे आता त्याला काही वेगळे फाटे आपण काही फोडू नये, कारण हा युतीच्या मेळाव्याच्या संदर्भामधली ही पत्रकार परिषद आहे.